गुरुपौर्णिमेनिमित्त विदर्भातील पंढरी शेगाव संस्थानात भाविकांची गर्दी। आज गुरुपौर्णिमा अर्थात गुरुला वंदन करण्याचा दिवस। त्यानिमित्त शेगावात संत गजानन महाराज समाधीचं दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। महाराजांना गुरुस्थानी मानणाऱ्या हजारो भाविकांनी संत नगरीत आज गर्दी केली आहे। यामुळे मंदिराच्या परिसरामध्ये भक्तांची गर्दी झाली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील संत गजानन महाराज यांचे शेगाव या गावची ओळख विदर्भातील पंढरी म्हणून आहे। आज गुरुपौर्णिमा निमित्त शेगावला गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी राज्यभरातून हजारो भाविक दर्शनासाठी येतात। आपली इच्छा बाबांकडे प्रकट करतात। गजानन महाराजांना आपला गुरु मानून त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी भाविक शेगावला येत असतात। आज गुरुपौर्णिमा आहे। आमचे गुरु म्हणजे हे गजानन माऊली। आम्ही दरवर्षी म्हणजे मी लहान असताना दर गुरुपौर्णिमेला आम्ही लहान असण्यापासून दर गुरुपौर्णिमेला येथे शेगावला येतो आणि इथे आल्यावर आम्हाला खूप प्रसन्नमय वाटतं। आजही इथं मोठ्या संख्येनं भाविक आलेत, त्यामुळे संत नगरी शेगावात भक्तिमय वातावरण निर्माण झालंय। या परिसरातील पायी दिंडी गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच आज सकाळपासून शेगावात दाखल होऊ लागलेत। भाविकांनी पहाटेपासूनच मंदिराच्या बाहेर गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी रांग लावली आहे। एकंदरीतच गुरुपौर्णिमेनिमित्त आज शेगावात उत्साहाचं वातावरण आहे। गुरुपौर्णिमेच्या निमित्त शेगावला पायी वारी करणाऱ्यांची संख्याही लक्षणीय असते। आजही त्याचा प्रत्यय आला। अनेक भाविकांनी विजय ग्रंथाचे पारायण केले। आज गुरुपौर्णिमा आहे। गुरुपौर्णिमेनिमित्त शेगावला आले, काय नोकरी करतात, कसं वाटतं? आज गुरुपौर्णिमेनिमित्त आम्ही दर्शनाला आलेलो आहे। विदर्भाची पंढरी म्हणून आपलं शेगाव संस्थान खूप मोठ्या प्रमाणात एकदम छान स्वच्छता, तिथे येऊन मन एकदम प्रसन्न वाटतं आणि गुरूंचा आशीर्वाद हा नेहमी आपल्या पाठीशी असायला पाहिजे म्हणून आम्ही इथे दर्शनाला आलेलो आहे। दरवर्षी आम्ही वारीत येत असतो, यावेळेस तसे आलेलो आहे, जमलं नाही तर। रोल कसं वाटतंय? एकदम प्रसन्नमय वातावरण आहे आणि मी 24 वर्षापासून दर गुरुपौर्णिमेला येतोय। संस्थांच्या सान्निध्यामध्ये आल्यानंतर खरोखर इथं महाराजांचं आजही जिवंत देखावा दिसतोय महाराजांच्या प्रतिमा याच्यामध्ये। आणि एक संस्थान आदर्श संस्थान आहे भारतामध्ये, देशामध्ये, जागतिक याच्यामध्ये या संस्थांची दखल घेतली पाहिजे। अतिशय सुंदर वातावरण असतं या परिसरामध्ये आल्यानंतर भाविक भक्तजन अतिशय सुखाने या गोष्टींमध्ये सामील होतात आणि महाराजांचं दर्शन घेऊन आनंदमय होतं। वर्षानुवर्ष सुखमय परिवार इथं आम्ही दर्शनासाठी येत असतो दर गुरुपौर्णिमेला। आपला विदर्भ लाईव्हसाठी देवानंद सानप, बुलढाणा।